निज भक्ताची आवडी निज भक्ताची आवडी सांभाळी त्या घडी घडी राखोनिया भूक तहान करी त्यांचा बहुमान वस्त्रे भूषणे पुरवी वस्त्रे भूषणे पुरवी चिंता त्यांची वाहे जीवी राखोनिया भूक तहान करी त्यांचा बहुमान निळा म्हणे त्यांचे उणे निळा म्हणे त्यांचे उणे नेदी पडो कवण्या गुणे राखोनिया भूक तहान करी त्यांचा बहुमान विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम सरे चरणा संतांची त्यांच्या रूपादाने कथेचा विसर रूपादाने कथेचा विसर बाबाजी सद्गुरुदास समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमालां कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं आत्मरूप गणेशु स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे नि आठवे शब्द सृष्टी आंगवे सारस्वत आगवे जिव्हेसिये वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारू म्हणे रसभूती उळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निज खुण हाताचडे संपूर्ण तत्वभेद श्री गुरूंचे पाय जय हृदय गिवसोने ठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो नियाता निज भक्ताची आवडी सांभाळी त्या घडी घडी राखोनिया भूक तहान करी त्यांचा बहुमान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचे पट्ट शिष्य असणारे पिंपळनेर निवासी सद्गुरुनिष्ठ श्री निळोबाराय यांचा 4 चरणाचा असून या अभंगाद्वारे श्री निळोबाराय भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये असणारी आवड आणि ती आवड ज्या भक्ताविषयी आहे त्या आवडीविषयी परमात्मा भक्ताविषयी काय काय करतो म्हणजेच भगवंताच्या अंतःकरणाविषयी असणारी भक्तवत्सलता प्रगट करणारा अभंग आहे. विठ्ठल सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की नवी मुंबईमध्ये
भगवान शंकराच्या वास्तव्याने पुनीत झालेली आपली त्याच भगवंताच्या नामाभिधानाने ओळखली जाणारी भीमाशंकर सोसायटी, भगवंताचं वास्तव्य ज्या काळापासून या ठिकाणी झालं त्या काळापासून अनेक महापुरुषांच्या आशीर्वादाने प्रेरणेने हा अखंड हरिनाम उत्सव या ठिकाणी सुरू झाला. आज तागायत 22 वर्ष झाली तो अव्याहतपणे चालू आहे. या प्रकारे 22व्या वर्षामध्ये आपला अखंड हरिनाम उत्सव संपन्न होतो आहे, पदार्पण करत आहे. या 22व्या वर्षामध्ये याही वर्षी आपण हा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न करत आहात. त्यामध्ये आज या 3ऱ्या दिवसाच्या सेवेकरता मी उपस्थित आहे. विठ्ठल चालू असणारा कालावधी अत्यंत पवित्र आहे. पवित्र असा आहे की हा जो मार्गशीर्ष महिना आहे तो भगवंताची विभूती आहे. भगवंताने 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाला ज्या विभूती सांगितल्या, अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला, केशु केशुच भावेशु चिंतोसी भगवन्मया. हे भगवन, तुझं चिंतन करण्याकरता काही विशेष स्थान त्यांचा निर्देश मला कर. सर्वत्र जर तू व्याप्त आहे, सर्वत्र तू व्याप्त आहेच, पण असं म्हटलं तरी चिंतनाची न घडे. तुझं काय चिंतन करावं? तू सर्वत्र ठिकाणी आहे, तुझं चिंतन घडत नाही. म्हणून चिंतन करण्याकरता विशेष भवनम, अशी काही विशेष स्थान सांग की ज्या ठिकाणी तुझं वास्तव्य आहे. मग त्या ठिकाणांना स्मरून, त्या ठिकाणांना पाहून तुझं स्मरण आम्हाला होईल. असं विचारल्यानंतर भगवंताने 75 विभूती 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलेल्या आहेत. आणि मग 75 विभूतीपैकी मग हा जो महिना, कोणता महिना, कोणता ऋतू, कोणता वृक्ष, अनेक प्रकारचं चिंतन सांगितलं. त्यापैकी या महिन्यांमध्ये आपल्या हिंदू वर्षामध्ये 12 महिन्यांचं एक वर्ष आपण संपन्न करतो. त्या 12 महिन्यांपैकी हा जो मार्गशीर्ष महिना आहे तो माझी विभूती आहे, असं भगवंताचं वचन पाहायला मिळतं. मासानाम मार्गशीर्षोहम, मासानाम मार्गशीर्षः अहम. या मासांमध्ये 12 महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना म्हणजे माझी विभूती आहे. आणि याच महिन्यामध्ये मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्राच्या रणांगणावर कर्तव्य परान्मुख होऊ पाहणाऱ्या अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्याकरता भगवद्गीतेचा दिव्य उपदेश केला. आणि भगवान दत्तात्रयाचं आगमनही याच महिन्यामध्ये होत आहे. असा हा अत्यंत पवित्र असणारा कालावधी मार्गशीर्ष महिना, या महिन्यामध्ये आपण हा उत्सव दरवर्षी संपन्न करतो. त्यातल्याही त्याच आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आम्ही ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन केलं त्या वारकरी शिक्षण संस्थेच्या निमित्ताने किंवा त्यांच्या संबंधाने जी मंडळी आहे त्यांच्या दृष्टीने आजचा दिवस म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये फार मोठे विशेष कार्य करणारी व्यक्तिमत्व सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद ज्यांनी अनेक वर्ष सांभाळलं, संस्थेची निष्कामतेने सेवा केली, असे वैकुंठवासी प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा चौधरी, त्यांना मोठे बाबा असं म्हणत, त्यांचं पुण्यस्मरणही आजच आहे. असे अनेक काल पर्वकालाने युक्त असणारा हा कालावधी आणि त्यामध्ये आज आपण सेवेकरता उपस्थित आहोत. विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे पट्ट शिष्य असणारे पिंपळनेर निवासी निळोबाराय यांचा आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जी संतांची मांदियाळी मानली जाते, संतांची जी मान्यता आहे ती निळोबारायांपर्यंत आहे. म्हणून वारकरी संप्रदायातील संत मालिकेपैकी शेवटचे संत म्हणून निळोबाराय ओळखले जातात. अगदी जगद्गुरु तुकोबारायांनी त्यांना येऊन साक्षात दर्शन द्यावं, साक्षात अनुग्रह द्यावा, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी गेलो सुखी. अगदी जगद्गुरु तुकोबारायांची जी योग्यता आहे तीच योग्यता वारकरी संप्रदायामध्ये निळोबारायांची आहे, आपल्याला पाहायला मिळते. आपण जर निळोबारायांची अभंग गाथा पाहाल तर निळोबारायांची प्रमाण वचन पाहिल्यानंतर आपल्याला निळोबारायांची योग्यता लक्षामध्ये येईल. अगदी नाही संपूर्ण निळोबारायांच्या गाथेचं पारण आपल्याला करता आलं, पण त्यापैकी आपण फक्त निळोबारायांचं गवळणीपर प्रकरण जरी पाहिलं तर त्या गवळणी इतक्या गोड आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. अगदी वेदामध्ये आलेल्या, उपनिषदामध्ये आलेल्या ज्या श्रुती आहेत त्या सगळ्या श्रुतींचा अगदी जसा आहे तसा अनुवाद निळोबारायांच्या गवळणीतल्या वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. विठ्ठल विठ्ठल अभंग निळोबारायांचा आहे. अभंगातून निळोबाराय भगवंताच्या अंतकरणामध्ये असणारी भक्ताची आवड
आणि त्या आवडीद्वारे परमात्मा भक्ताकरता काय काय करतो याचं प्रतिपादन करतायत. या मृत्यूलोकाकडे आपण जर नजर टाकली तर या मृत्यूलोकाकडे पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट अशी लक्षामध्ये येईल की हा सगळा मृत्यूलोक, हे सगळं जगत विभिन्नतेनं नटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल या जगताकडे पाहिलं तर अनेक प्रकारची विभिन्नता आपल्याला पाहायला मिळते. त्यापैकी 5 प्रकारची विभिन्नता मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे या जगताकडे आपण जर पाहिलं तर या जगतामध्ये आपल्याला नावाची विभिन्नता पाहायला मिळते. दुसरी गोष्ट वर्तनाची विभिन्नता पाहायला मिळते. तिसरी गोष्ट वेशाची विभिन्नता पाहायला मिळते. चौथी गोष्ट अंतःकरणामध्ये असणारी विचारशक्तीची विभिन्नता पाहायला मिळते. आणि 5वी गोष्ट आहे अंतःकरणामध्ये असणारी आवड नावाची वृत्ती, ही विभिन्न रीतीने पाहायला मिळते. विठ्ठल तशी अनेक प्रकारची विभिन्नता आपल्याला या जगतामध्ये लक्षामध्ये येईल. पण संत वाङ्मयाच्या, संत वचनांच्या आधारे या 5 गोष्टीचं चिंतन आपण करून येऊया. पहिली गोष्ट मी सांगितली, या जगताकडे आपण जर पाहिलं तर आपल्याला नावाची विभिन्नता पाहायला मिळते. यांची नामे ही अनाने. प्रत्येकाकडे आपण जर पाहिलं तर प्रत्येकाची नावाची विभिन्नता पाहायला मिळते. जशी नावाची विभिन्नता आहे तशी वेशाची विभिन्नता. वेशही सिनाने, यांची नामे ही अनाने. वेशही सिनाने, अनारीसे वर्तने. प्रत्येकाचं वर्तन वेगळे, एकासारखं दुसऱ्याचं वर्तन आपल्याला पाहायला मिळत नाही. अगदी प्रत्येकाचं वर्तन भिन्न आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे वेशही सिनाने आगवेयांचे. प्रत्येकाचा वेश वेगळा आहे. अगदी एका आईच्या पोटामधून जरी जन्म घेतलेली 2 मुलं असली, अगदी जुळी जरी असली, तरी त्या दोघांमध्ये सुद्धा आपल्याला विभिन्नता पाहता येते. 3 गोष्टीचं चिंतन करून आपण आलो ज्ञानोबरांच्या ओवीच्या आधारे. यांची नामे ही अनाने. 2 नंबर अनारीसे वर्तने. तिसरी गोष्ट वेशही सिनाने आघवेयांचे. या 3 गोष्टी. आणि चौथी गोष्ट अशी आहे की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवंतांनी दिलेला हा विचार जो मानव योनीमध्ये मनुष्याला दिलेला आहे. मनुष्य जीवन हे विचार प्रधान आहे, परंतु प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये स्फुरणारा विचार, त्या विचारामध्ये विभिन्नता पाहायला मिळते. पिंडे मतीर भिन्ना, शास्त्रकार सांगतात. प्रत्येकाच्या मनुष्य देहाच्या पिंडामध्ये प्रत्येकाची मती भिन्न आहे. बुद्धीमध्ये असणारी विचारशक्ती वेगळी पाहायला मिळते. आणि 5वी गोष्ट अशी आहे की प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असणारी आवड नावाची वृत्ती, त्यामध्येही आपल्याला विभिन्नता पाहायला मिळते. विठ्ठल आमचे प्रातस्मरणीय वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य एक कोटी सांगायचे. ते सांगायचे एकाला सर्व आवडत नाही, सर्वाला एक आवडत नाही, सर्वाला सर्व आवडत नाही आणि एकाला सर्व आवडत नाही. विठ्ठल प्रत्येकाची आवडीविषयीची संकल्पना वेगळी आहे. याच्यामध्ये विभिन्नता आपल्याला या जगतामध्ये पाहायला मिळते. 5वी गोष्ट आपण पाहिली आवड. ही आवड नावाची वृत्ती, या वृत्तीमध्ये आपल्याला विभिन्नता पाहायला मिळते. अगदी या आवडीचं चिंतन करायचं झालं तर आपल्याला या आवडीमध्ये 3 प्रकारचे वर्ग करता येतील. 3 प्रकारच्या वर्गाची आवड आपल्याला आज पाहिजे आहे. पहिली आवड आहे सामान्य मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असणारी आवड. दुसरी आवड आहे संत महापुरुषांच्या अंतःकरणामध्ये असणारी आवड. आणि तिसरी आवड आहे भगवंताच्या अंतःकरणामध्ये असणारी आवड. विठ्ठल क्रमाक्रमाने आपण एका टप्प्याचा विचार करत जाऊ. पहिला विचार मी सांगितला की आवडीमध्ये असणारी विभिन्नता. त्या विभिन्नतेमध्ये आपण 3 प्रकारचे वर्ग केले. त्यातील पहिला वर्ग असा आहे सामान्य मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असणारा आवडीचा विचार. सामान्य मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असणारा आवडीचा विचार संतांनी आपल्याला सांगितलं. अगदी ज्ञानोबाराय आपल्याला सांगतात सामान्य मनुष्याला काय आवडतं. ज्ञानोबाराय म्हणतात आव्हान टलिया असता बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीवू तैसा उपाधी, आवडे लोका जीवू तैसा उपाधी. उपाधी जीवाला आवडते. अगदी जीवाच्या आवडीचा विचार करायचा झाला तर जीवाला आवड आहे 5 प्रकारची. कोणत्या 5 प्रकारची? हे पंचविषय आहे. या पंचविषयाची आवड जीवाच्या अंतःकरणामध्ये पाहायला मिळते. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंचविषयाविषयीची आवड
जीवाच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून कधी कधी जीव आपल्या अंतःकरणामध्ये असणारी, प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये असणारी वृत्ती ही इंद्रियाच्या द्वारे, त्या इंद्रियाच्या द्वारे त्या विषयापर्यंत जाते, हे आपल्याला पाहता येतं. मग ज्ञानोबारांनी 15व्या अध्यायामध्ये चिंतन करताना सुंदर चिंतन केले. ज्ञानोबाराय म्हणतात, मनाच्या रथी वळघे वळघे. मनाच्या रथावर जीव वळखतो आणि मग एकेका इंद्रियाच्या द्वारे तो फिरत राहतो. मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे, रसनेचा दरकुटा भरोची लागे. मग त्वचेची या रिघे घोर राना माझी. ज्ञानोबाराय म्हणतात, या प्रत्येक विषयाच्या राणामध्ये हा जीवात्मा धावत राहतो. इंद्रियाच्या द्वारे ही वृत्ती धावत राहते. म्हणजे जीवाच्या अंतःकरणामध्ये आवड आहे, ती विषयाची आवड आहे. विठ्ठल अगदी ज्ञानोबाराय म्हणतात, अंगा मनासी रुची यावे, ये तुलेनी कृत्या कृत्य नाठवे. अंगा मनासी रुची यावे. अगदी अंगा मनाला रुचल या प्रकारे करावं. अगदी अंगाला जे रुचेल, मनाला जे वाटेल त्या प्रकारे स्वैर वर्तन करणारं हे जीवाचं जीवन आहे. अगदी मनाला वाटेल त्या प्रकारे कर्म करणारा, मन धावेल त्या विषयाकडं, त्या विषयाची आवड भोगणार, असं हे जीवाचं अंतःकरण पाहायला मिळते. जीवाला पंचविषयाची आवड आहे. जीव पंचविषयामध्ये जातो. किंवा दुसरी आवड तुकोबारायांच्या वचनानुसार आपल्याला पाहायला मिळते. तुकोबाराय म्हणतात, या जगतामध्ये असा कोण आहे की त्याला या 5 गोष्टी आवडत नाही? असा कोण आहे? म्हणजे याचे यावत मनुष्य मात्राला या 5 गोष्टी आवडतात. कोणत्या? ऐसा कोण आहे हे जया नावडे. 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 कन्या पुत्र घोडे दाराधन, कन्या पुत्र घोडे दाराधन. ऐसा कोण आहे हे जया नावडे, कन्या पुत्र घोडे दाराधन. 5 गोष्टीचा निर्देश तुकोबारांनी केला. या जगतामध्ये असा कोण आहे की ज्याला या 5 गोष्टी आवडत? याचा अर्थ प्रत्येकाला या 5 गोष्टी प्रिय आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये या 5 विषयाची गोडी पाहायला मिळते, आवड पाहायला मिळते. कन्या, पुत्र, दारा, घोडे, धन, या 5 गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टीची आवड जीवाच्या अंतःकरणामध्ये आहे असं तुकोबारांनी सांगितलं. म्हणजे जीवाची आवड या 5 गोष्टीमध्ये आहे, पंचविषयामध्ये आहे. जीवाची आवड वेगळी. जी आवड जीवाला आहे ती आवड संतांना नाही, आणि संतांना जी आवड आहे ती जीवाला नाही. यामध्ये सुद्धा आवडीविषयीची विभिन्नता पाहायला मिळते. विठ्ठल टप्प्याचं जर क्रमाने चिंतन करायचं ठरलं तर ज्ञानोबारायांच्या वचनानुसार आपल्याला करता येणं शक्य आहे, पण त्याचा विस्तार जास्त होईल. कन्या, पुत्र, घोडे, दारा, धन, या प्रत्येक विषयाची आवड जीवाच्या अंतःकरणामध्ये कशी आहे? 13व्या अध्यायामध्ये अज्ञान पदावर चिंतन करताना ज्ञानोबारांनी या प्रत्येक आवडीचा विस्तार त्या ठिकाणी केलेला आहे. आपण निश्चित पहा. या प्रकारे जीवाच्या अंतःकरणामधली ही आवड आहे. ही पहिली आवड आपण पाहिली, जीवाच्या अंतःकरणामध्ये असणारी आवड. दुसरा आवडीचा प्रकार आहे संत महापुरुषांच्या अंतःकरणामध्ये असणारी आवड. संतांना काय काय आवडतं? संतांना आवडतो परमात्मा, संतांना आवडतं परमात्म्याचं नाम, संतांना आवडतं परमात्म्याचं रूप, संतांना आवडतं परमात्म्याचं धाम, आणि संतांना आवडतं परमात्म्याची भक्ती करणारी हरिदास. विठ्ठल संतांना आवडतो परमात्मा. या जगतामध्ये आपण विचार पाहतोय. सुरुवातीला आपण मनुष्याच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या विभिन्न आवडीचा विचार करून आलो. आता संत महापुरुषांच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या आवड नावाचा विचार आपण करतोय. संतांना काय आवडतं? 5 प्रकारचा विचार आपण करून आलो. क्रमाक्रमाने एकेका गोष्टीचा विचार करत जाऊया. पहिली गोष्ट आपण पाहिली, संतांना परमात्मा आवडतो. तुकोबाराय सांगतात, सर्व संगी विठ्ठला तू एकला वरसी, तू एकला
सर्व संगी विटाला तू एकला आवडसी. सर्व संघाविषयी अंतकरणामध्ये वीट उत्पन्न झालेला आहे. अगदी तू एकला, तूच एकटा मला आवडतोयस, बाकी दुसरं तुका म्हणे मज तुची आवडसी. सर्व भावे विषयी पांडुरंगा. अगदी अंतकरणातल्या काया वाचा मनाने सर्व भावांनी मला तूच आवडतोस असं तुकोबाराय म्हणतात. संत महापुरुषांच्या अंतकरणामध्ये देवाविषयीची आवड आहे. अगदी परमात्मा संतांना किती आवडतो. ज्ञानोबारायचं वचन पहा. तुझी आणावाही गा देवराया बहु आवडसी जीवापासोनिया. बहु आवडसी जीवापासोनिया. ज्ञानोबाराय म्हणतात किती आवडतो परमात्मा आम्हाला. परमात्मा किती आवडतो, अगदी जीवापेक्षा सुद्धा आवडतो असं म्हटलंय. आणि ज्ञानोबारांचं दुसरं एक वचन आहे. ज्ञानोबाराय म्हणतात परमात्मा इतका आवडतो की परमात्म्याशिवाय दुसरं काही आवडत. तुझ वाचोनी केशवानो नावडे, तुझ वाचोनी केशवानो नावडे, तुझ वाचोनी केशवानो नावडे, तुझ वाचोनी केशवानो नावडे. आजीची आजीवा प्रेम भावाची आभावा, तुझ वाचोनी केशवा